तब्बल 13 वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले। सोसायटीनं केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे। सोसायटीच्या तक्रारीवरून या इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली। रामचंद्रनगर येथे लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बिअर अँड बार रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत। या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनेक कामं करण्यात आली आहेत। अनधिकृत वाढीव कामं आणि वापर बदल करण्यात आले आहेत। याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामं, वाढीव आणि वापर बदल कामं तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत। सोसायटीनं अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत आणि वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत। यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेनं मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामं करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढलेत। या आदेशानुसार शुक्रवारी पालिकेनं दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली। इमारतीतील बार आणि अनधिकृत वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीनं मोठ्या हिमतीनं आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला। या इमारतीच्या विकासकानं इमारतीमध्ये मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामं आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती। इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजऐवजी शीतल बार आणि श्रीमती बिअर बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावर जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे। त्यावरही कारवाईचे आदेश आहेत। याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेनं दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली। बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी केले गेलेल्या खोट्या आरोपांना आणि आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरी विरुद्ध कायदेशीर लढा दिलाय। त्याला आज यश मिळाले। एवढी वर्षे एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली। तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून कोणाच्या आशीर्वादानं चालत होते याचाही पालिका प्रशासनानं शोध घेऊन त्यांच्यावरही MRTP आणि इतर कलमांअंतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे 88/420। इमारत बनली 91-92 साली। 92-93च्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाशामध्ये गोडाऊन आहे, त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही। तरी पण या ठिकाणी अनधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट शीतल बार आणि श्रीमाता बार हे अनधिकृतपणे चालू आहेत। त्यांच्यावरती कारवाई होत नाही, त्यांना तोड कारवाई होत नाही। कारण तोडायचं तर बिल्डिंगला धोका होईल म्हणून ते तोडत नाहीत, पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरावा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय। त्यामुळे हे अनधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय। त्याचबरोबर आमची ओसी मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे, कारण ओसी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहेत। आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार श्रीमाता बार हे जे चालू गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन LOC दिली, त्याचबरोबर महानगरपालिकेकडे, पोलीस स्टेशनच्या प्रशासनाकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी LOC गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली। ज्या LOC देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासकावरती MRTP गुन्हा दाखल करावा अशी त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंत ती प्रक्रिया पण राबवली गेली नाही। आज ते जे सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा या मागचा सगळा मास्टर माइंड आहे, तो त्याला पाठीशी घालत होता, त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होतं। आणि म्हणून ते आज ते कारवाई होते हे आम्हाला थोडंसं आनंदाची गोष्ट आहे।
घेरदार घूमता रूप रू झूमता हैया ने चोरे गोरी तमे मन डाली धामो हीरा तारा ओरे छबीला तारा ओरे रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात रे। पोलिसांच्या चकमकीत मृत पावलेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृतदेह ठाण्यात तसंच कळव्यात दफन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवलाय। ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये यासाठी मनसेच्या वतीनं कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले। त्याचा मृतदेह त्याच्या गावी पुरण्यात यावा अशी मनसेनं मागणी केली आहे। पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार असल्याची माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली आहे। भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल, मात्र अक्षयच्या आईवडिलांना त्याचा मृतदेह दफन करण्यासाठीही जागा मिळाली नाही। मुलाला न्याय मिळवून द्यावा अशी त्याच्या कुटुंबियांची भावना आहे। कुटुंबांची ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह दफन करण्यात यावा, त्यामुळे मृतदेहाचं दहन न होता तो दफन केला जाणार आहे। त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी जागेचा शोध सुरू केलाय। मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात पत्र दिले। या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या भूमीत दफन करण्यास नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्याचं, त्याचा मृतदेह कळव्यात दफन करू देणार नसल्याचं म्हटलं आहे। जर या ठिकाणी मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मनसेनं दिलाय। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील मानपाडा येथील मार्केट येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं। ठाणे शहरातल्या वाढत्या लोकसंख्येच्या मानानं मानपाडा परिसरात शासकीय आरोग्य व्यवस्था ही अपुरी आहे। त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना लहान मोठ्या आजारांच्या उपचारासाठी खाजगी क्लिनिक अथवा हॉस्पिटलला जाण्याशिवाय पर्याय नसतो। मात्र वेळोवेळी हे उपचार घेणं सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही। अशा वेळेला विशेषतः महिलांकडून हे आजारपण अंगावर काढलं जातं। म्हणूनच पैसे नाहीत म्हणून उपचाराविना कुठलीही व्यक्ती दगावता कामा नये या जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या ध्येयानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी मोफत आरोग्य केंद्र सुरू केली जात आहेत। त्याचा हजारो नागरिकांना लाभ होत आहे। तसंच एखाद्या मोठ्या आजाराचा रुग्ण आढळून आल्यास त्याला संस्थेच्या भगवान महादेव सांबरे रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत। याच अनुषंगानं मानपाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नवीन मोफत आरोग्य क्लिनिक चालू करण्यात आलं आहे। या आरोग्य क्लिनिकचा जास्तीत जास्त लाभ गरजूंनी घ्यावा असं आवाहन जिजाऊ संस्थेच्या वतीनं करण्यात आले।
जिजाऊ संस्थेचे कार्य हे तळागाळात पोहोचलं असून गेली 15 वर्ष कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयांवर स्वखर्चानं कार्य करत आहेत. मानपाडा येथे नवीन मोफत आरोग्य क्लिनिक चालू केल्यानं येथील नागरिकांना आरोग्यविषयक चांगली सुविधा झाली असल्याचं मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. तसंच यावेळी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून परिसरातील सुमारे 500 विद्यार्थ्यांना वह्या वाटप देखील करण्यात आलं. रोल चल दे मानपाडा परिसरामध्ये देखील आज आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. काय सांगाल? एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय, बिल्डिंगा वाढतायत, परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल. आपणही या देशाचे नागरिक आहोत, या शहरात राहतोय, त्यामुळे आपण ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने ठाण्यातील हे दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं होतं. मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं, आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं. जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधाची, की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते, महागाई वाढते, अशा परिस्थितीमध्ये आमची ताई, आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात. तर यांचं मरण थांबवलं पाहिजे. जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधे वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये. त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल, एवढं आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो. या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून, आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती, असे शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढतायत, परंतु ट्रॅफिकचा समस्या त्याच्याने किती मोठा होतोय याकडे कोणाचं लक्ष नाहीये. का ठाणे शहर चारी बाजूनी ट्रॅफिकनेच ग्रस्त. बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही, परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे का हिरानंदानी इस्टेटपासून जर मुलुंडच्या एक नाक्यावर जायला तर 2-2, 2.5 तास दिवसाला लागतात, सकाळी लागतात. अशा परिस्थितीमध्ये वेळीच पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही. मग त्यांना जागोजागे असे आरोग्य क्लिनिक खोलून त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्रॅफिक कमी झाल्यावर पाठवता येईल, या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. सर, आरोग्य बाबतीत सरकार कुठेतरी कमी पडतंय का? सरकार कमी पडतं का नाही ते बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत. आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाही आहेत. आज ठाण्यामध्ये 5 स्टार हॉटेल सारखी 5 स्टार हॉस्पिटल आहेत, परंतु तिथे 2-2, 5-5 लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे. आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण बघतोय. आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल. शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय. त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला त्याला शस्त्रक्रिया करायची तर झडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्या उद्या पोटातल्या बाळाचं शिजर जरी असलं किंवा गर्भपिशवीचं ताईचं ऑपरेशन पासून कॅन्सरपर्यंतचं ऑपरेशन असलं तरी त्याला झडपोलीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल, एवढा नक्कीच तुम्हाला ठाणेकरांना मी आश्वासन देतो. ओके सर. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचं पितळ उघडं पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा तोल पुरता ढळल्याचं स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयानं टाळं लावलं असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक असल्याची खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. अनैतिक मार्गाने आणि जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावानं सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीनं फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकितं करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट आहे. अनेक कारस्थानं महाविकास आघाडीनं करून पाहिली आणि सारी बिनबुडाची असल्याचं सिद्ध होऊन ती फसली. अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारं अफवांचं पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होतं आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोपही डावखरे यांनी केलाय.
याच सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट आलाय. खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायानं त्यांनी त्यांची फळं भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी आणि राऊत यांचा भोंगा बंद करावा असा सल्लाही डावखरे यांनी दिलाय. खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण केल्यास आपल्या आघाडीचे नाकर्ते सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि निष्क्रिय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांना सत्तेची मलई ओढता येईल असा त्यांचा इरादा धुळीस मिळाला असून न्यायसंस्थेवर चिखलफेक करून त्यांनी जनतेचा उरलासुरला विश्वासही गमावला असल्याचं डावखरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं. सातत्याने खोटं बोल पण रेटून बोल हा तो धंदा रोज उबाटाच्या भुंग्याने लावले होतं आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो, हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता तो निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने, असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे, आपल्या खोटा फॅक्टरीला टाळा लावावा.